आता फायनली वाजत आले 4. आता इथून पुढचा ब्लॉग आहे बर्थडेचा. तुम्ही बघितलं की गाडी वगैरे आली, बर्थडेच्या दिवशी गाडी आली आणि आता खूप लागली आहे भूक, त्यामुळे चाललो आहे काहीतरी फोटोबा करायला. हे हात आहे गाडीवर ठसे लावले त्याचे. चला, ही अशी आमची मस्त न्यू न्यू नवीन नवीन गाडी, याची मज्जा घेत आहे राजा एकटा मागे बसून. आमचे शेट करताय टुंग टुंग. कसला होता टुंग टुंग. चला, इकडे आलं माझं मस्त असं व्हेज हॉटेल. आणि आता मेकअप वगैरे धुतलाय म्हणून चेहरा तुम्हाला तसा दिसतोय. तर काहीतरी खातो आणि मग निघतो. असाच ब्लॉग कंटिन्यू करा. 4 वाजून गेले होते आणि भूक खूप लागलेली होती. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. मग मस्त हॉटेलमध्ये जाऊन आम्ही दाल खिचडा वगैरे असं खाल्लं. त्यानंतर घरी आलो आणि 4:30 पावणे 5 वाजले असतील तेव्हा सुरू झाली आमची बड्डेची तयारी. हे आहेत माझे सासरे की जे मला टेरेस धुवू लागत होते, कारण ते मला प्रत्येक कामात ही मदत करत असतात. कुठलंच काम ते मला एकटीला करू देत नाही. आणि मग आम्ही दोघांनी मिळून टेरेस धुण्याचं काम चालू केलं. आणि इतकी धूळ असते ना, एकदम भयंकर. म्हणजे जवळपास आम्हाला ही पूर्ण टेरेस मागून पुढून धुवायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागले. त्यानंतर आल्या माझ्या सगळ्या जावा की ज्या आता चूल पेटवत होत्या आणि भाकरी करायला ह्या लागणार होत्या. आणि इथे चाललेलं होतं की कोणत्या पातेल्यात कसं करायचं आहे किंवा चुलीबद्दल आमचं इथं थोडं डिस्कशन चाललेलं होतं. आणि हवा पण खूप असल्यामुळे तर बॅक साईडला होता स्वयंपाक चालू आणि फ्रंट साईडला मुलं खेळत होते. आणि फायनली इथे 3 चूल पेटवल्या. हे आहेत माझे दीर की जे खाली बसून कांदा कापत होते. आणि मेन म्हणजे ह्यावेळेस सगळ्यांनी मला छान अशी मदत केली की जी दरवेळेस सगळेजण मला मदतीला असतातच, पण ह्यावेळेस 3 चूल आम्हाला मांडाव्या लागल्यात, कारण लवकर पटापट स्वयंपाक हा करायचा होता. मग एककडे भाकरी चालू होत्या आणि हे पिल्लू आहे की जे आमच्या घरी फर्स्ट टाईम आलेलं होतं. ही आहे राजाची मुलगी की ज्याला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी बघत असतात, की जो माझा मानलेला भाऊ आहे. त्यालाच आता मुलगी झालेली आहे आणि ती होती 2 महिन्याची. त्यानंतर इथे माणसं म्हणजे माझे जेठ आलेले आणि ते बनवणार होते भाजी. तर एक साईड माझ्या जावा आहे की ज्या भाकरी करत होत्या, एक साईड भाऊ आहे की ज्याने आता लेटेस्ट सुरू केलेला आहे इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे तो आता मस्त असे प्लॅन करतो आणि छान असं डेकोरेशन तो करून देतो. म्हणजे आपलं जे काही खास मुवमेंट असतात त्याला अजून छान बनवण्यासाठी तो मस्त असं डेकोरेशन करून देतो. आणि हे डेकोरेशन त्याच्याकडनं होतं माझ्यासाठी. आणि तो मस्त इथे आता दिलची फ्रेम होती आणि ती मस्त बलूनने तो माझ्यासाठी सजवणार होता. तर असं खूप सारी आमची 31 डिसेंबरला जय्यत तयारी सुरू होती. माझं सगळी फॅमिली इथे आलेली होती. आता इथे हे बनवणार होते सूप की जे सगळ्यांचं फेवरेट असतं. हे आहेत माझे दीर की जे स्वयंपाकात पण आज मदत करत होते खूप सारी. आणि माणसंच होती की जेठ होते, माझे दीर होते, त्यांनी छान अशी मस्त भाजी बनवलेली होती. आणि इकडे बघा फायनली सुरू झालेलं होतं बलूनचं काम. आणि परमला झालं, शिवायला झालं. खूप सारे असे बलून्स खेळायला आवडतात आणि त्यांचं मामामध्ये खूप असं मध्ये मध्ये करणं चाललेलं होतं. त्यानंतर इकडे फायनली थोडंफार शिजत आलेलं होतं आणि इकडे डेकोरेशन पण भरपूरसं होत आलेलं होतं. तर हे सगळं तुम्हाला असं जे दिसतंय कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा. डेकोरेशन कसं वाटतंय तेही मला नक्की सांगा. तिकडे माझ्या जावा स्वयंपाक करत होते, माझे जेठ आणि ते भाजी बनवत होते. ते कसं वाटलंय तेही नक्की सांगा. आणि आता इथे फायनली भाजीला फोडणी देणं काम सुरू झालेलं होतं. आणि असतं काय, सगळं स्वयंपाक जो असतो ना भाजीचा माझे जेठ बनवतात आणि फायनली फक्त मी एक रील काढायला तिथे येत असते. आणि सगळ्यांना असं वाटतं की ती भाजी मीच बनवलेली आहे, पण मी प्रामाणिकपणे सांगून देते की माझे जेठ आहे की त्यांनी बनवलेलं आहे. इकडे बघा भाऊचं पण डेकोरेशन खूप सारं कंप्लीट झालेलं होतं आणि वेळ न पुरल्यामुळे त्याला म्हटलं फक्त रिंगच बनव, बाकी काहीच डेकोरेशन करू नको. आणि इकडेही मस्त अशी भाजी आहे की जी छान अशी रेडी होत आलेली होती. कसं असतं ना, सगळे असतात त्याच्यामुळे कामंही पटापट पण होतात, वाटले पण जातात. आणि जे 4 जण करण्यामध्ये मज्जा आहे ती सगळेजण असल्यावर
खरंच छान वाटतं. आणि आता हे माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहेत की जे पण माझ्या बड्डेला आलेले होते. त्यांनी त्यांच्या हाताने आमच्या नवीन अशा गाडीची नजर काढली. आणि ह्या तिघांना म्हणजे मला असं सांगावं नाही लागत की मला हे करायचं आहे किंवा ते करायचं, ते स्वतःहून येणार आणि माझ्या घरामध्ये म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबरच ते राहतात. आणि सगळं म्हणजे गाडी घ्यायला सुद्धा शोरूमला ते आलेले होते. त्यानंतर संध्याकाळी पण माझ्या बड्डेसाठी आलेले होते. की असं नाही की त्यांना मानपान लागतो, ते म्हणजे स्वतःहून येतात, करतात. आणि एक फॅमिलीसारखे ते आता माझे होऊन गेलेले आहे. आणि त्यानंतर आमचा सुरू झाला पवन भाऊंचा डान्स, की जो बघून आम्ही सगळे हँग होतो. इथे चाललेलं होतं सुंदरी सुंदरी गाणं आणि खूप छान असा डान्स की जो सगळेजण एन्जॉय करत होते. आणि खरं सांगतो 31 डिसेंबरला एवढी थंडी होती, पण एवढ्या थंडीतसुद्धा आम्हाला घाम फोडला तो यांनी, कारण यांनी डान्स चालू केला त्यामुळे सगळेजण डान्सही करायला लागले. आणि हे तिघं आल्यामुळे ना थोडी काय म्हणतात ना रंगत आली आमच्या पार्टीला 31ला. जर हे तिघं नसते ना तर वाटत नाही आम्ही एवढा एन्जॉय केला असता, एवढा डान्स केला असता आणि मस्ती पण ही झाली असती. त्यामुळे ना हे तिघं जण मला खूप आवडतात पण, आणि माझे फॅमिलीच आहे, माझे भाऊ बहिणींसारखेच हे मला पण आहेत. आणि प्रत्येक वेळेस ते आमच्याकडे येत असतातच. आणि त्यानंतर सुरू झाला ह्या तिघांचा डान्स. आणि हे तिघंच जण एकटे नाचतील हे कशावरून शक्य, ते सगळ्यांना घेतल्याविना राहणारच नाही. पण मी म्हटलं पहिले आम्हाला तुमचा डान्स बघायचा आहे, त्यानंतर आम्ही नाचणार. पण सगळ्यात भारी हे पवन भाऊ पण खूप छान नाचत होते, कारण त्यांना म्हणजे असं नाचण्याची खूप आवड आहे, कला त्यांच्यात खूप ही छान आहे डान्स करण्याची. आणि सगळ्या स्टेप त्यांना जमत होत्या की ते पाहून आम्ही खूप हँग होतो. आणि त्यानंतर इथं आली होती आमची शकुंतलाबाई. इतकं हसवलं त्यांनी आम्हाला या गाण्यावर, शकुंतलाबाईवर. खूप छान असा त्यांनी शकुंतलाबाईवर डान्स केला. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण ह्या डान्समध्ये एन्जॉय करायला लागलो आणि खूप छान असं आम्ही नाचलो, मज्जा केली. आणि एवढ्या थंडीमध्ये आम्हाला घाम फुटलेला होता. आता इथे आहेत माझे मोठे जेठ, माझी पुतणी, आहो आणि हे माझे तिघं फ्रेंड्स. आम्ही मस्त असे डान्स करत होतो. आणि आमचा डान्स बघितल्यावर दुसऱ्यांना कंट्रोल होणार आहेत का बरं, मग सगळेच आले. माझा दीर पण आमच्या डान्समध्ये सहभागी झाले. आणि पूर्ण जेवढे होते आमचे फॅमिली मेंबर तेवढे जणांनी खूप सारा एन्जॉय हा 31ला केला. आता इथले जे गाणे आहेत ते सगळे मी म्यूट केलेले आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे की कॉपीराईट आला असता. त्यामुळे फक्त मी आता इथे माझं व्हॉइस ओव्हर करते. इथे झिंगाट सुरू झालेलं होतं तर पवन भाऊंच्या अंगातच आलेलं होतं. असं काही इकडे छान असं चाललेलं होतं. तर तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटते, आमचं पूर्ण केलेला एन्जॉय कसा वाटतो तेही मला नक्की सांगा. आणि तुम्ही कसा 31st सेलिब्रेट केला तेही मला सांगा नक्की. नेमकं कसं होतं 31ला माझा बड्डे पण असतो आणि आपलं 31st म्हणजे इयर एंडिंग पण असतं. त्यामुळे डान्स, गाणे, अजून नॉनव्हेज खाणं. आणि एकादशी, तुम्ही म्हणाल 31ला एकादशी होती, तर नाही, मंगळवारी पण म्हणजे 30 तारखेला पण एकादशी होती की जी सकाळी लागलेली होती आणि 31च्या दिवशी सकाळी ती संपलेली होती. त्यामुळे नॉनव्हेज खाणं काही त्या दिवशी हे नव्हतं. आणि न सांगता माझ्या भावाने माझी नजर काढली. आणि त्यानंतर फायनली केक कटिंगचा प्रोग्राम सुरू झाला. आणि झालेलं असं आहे की आदल्या दिवशी रात्री 12 वाजता माझे एक दीर आहेत की जे फ्रेंड कम दीर आहेत की त्यांनी केक आणलेला रात्री 12 वाजता. तो एक केक कटिंग झालेला होता. त्यानंतर शोरूममध्ये आणि इथे 2 केक हे माझ्यासाठी आलेले होते. त्यामुळे हा जो बड्डे होता तो माझ्या खूप असं म्हणजे स्मरणात राहील, विसरूच शकणार नाही मी. असा काही हा बड्डे माझा झालेला होता, कारण हे तिघं माझ्या बड्डेला होते. म्हणजे मागच्या वेळेस ते यायचे विसरून गेले होते, कारण त्यांच्या लक्षातच राहिलं नव्हतं की आपल्या बहिणीचा बड्डे असं. पण ह्या वेळेस ते आवर्जून माझ्या बड्डेसाठी आलेले होते आणि खूप सारे आशीर्वाद, खूप साऱ्या ब्लेसिंग्स त्यांनी मला दिल्या आणि त्या माझ्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या होत्या. खरंच म्हणजे हा जो बड्डे ना तो मी कधीच विसरू शकणार नाही असं मला वाटतंय. आणि डेकोरेशन पण कसं छान दिसत होतं मागून. आणि लाईट होता, पण सगळ्यांची सावली ही पुढे पडलेली असल्यामुळे तुम्हाला खाली सगळं ब्लॅक दिसतंय. पण भारी होतं. म्हणजे मला आता शब्द फुटत नाही आहे की सुचत पण नाही आहे की मी काय बोलू या सगळ्यांच्या याच्यामध्ये. खरंच काही सुचना. आणि नेमकं असं झालं आहो आणि मी सकाळी पण मॅचिंग झालो आणि अनफॉर्च्युनेटली संध्याकाळी पण आम्ही मॅचिंग झालो.
तर माझी साडी पण कशी वाटत होती, संध्याकाळचा लुक माझा कसा वाटत होता तेही मला नक्की सांगा. नंतर आली माझी गोड भाची माझ्याजवळ, तर बघा तिलाही फोटो घेण्यासाठी मी घेतलेलं. तर बघा किती क्यूटशी मस्त फोटो आलेला आहे. त्यानंतर वहिनी की ज्या डेकोरेशन करून थकलेल्या होत्या त्याही नंतर आल्या आणि मग फायनली सुरू झालं केक कटिंग. आणि इथे सगळे म्हणत होते हॅपी बर्थडे टू यू असं काही चाललेलं होतं. आणि हे भाऊने जे आणलं फायर वगैरे एक नंबर दिसत होतं. याची रील तुम्हाला शॉर्टमध्ये लवकरच येईल. मी लवकरात लवकर सगळे व्हिडिओ एडिट करण्याचा प्रयत्न करते आणि जितकं शक्य होईल तितक्या पटापट मी शॉर्ट्स व्हिडिओ पण एडिट करून तुमच्यासाठी लवकरच आणेल. आता गाडीची पण एक रील आणली आहे, लवकरच सगळ्या आणेल. त्यानंतर हा एक केक होता की जो माझ्या पुतणीने माझ्यासाठी आणलेला होता. तो केक पण इथं मस्त असा कटिंग झालेला, कारण जवळपास केक कापायलाच आम्हाला 10:30 वाजत आलेले. कारण डान्स सुरू झाला आणि एकदा का डान्स सुरू झाला की लवकर आपण थांबत नाही, असं काही प्रत्येकाचं असतं. त्यानंतर फायनली सुरू झाली ही जेवणं आणि पुन्हा मी आली माझ्या पहिल्या अवतारात, कारण कामं खूप असतात, वर खाली करायचं असते, घरामध्ये कामं बाकीचे असतात. त्यामुळे मी पटकन साडी सोडली आणि माझा पहिला युनिफॉर्म घालून मी कामासाठी सज्ज झाले. म्हणजे आपला बड्डे आहे तो आता साईडला ठेवा, आता आपले कामं करायला लागा, असं काही होतं. पण माझी फॅमिली की जी मला जास्त कामं करू पण देत नाही, माझे दीर आहे, भाऊजाई आहे, जेठाणी आहे, की त्यांनी सगळ्या पंक्ती पण वाढल्या, सगळ्यांचं छान केलं. आणि असं काही होतं माझं 31st. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि सगळ्या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर तेही मला नक्की सांगा. माझी फॅमिली कशी वाटते हे तीही मला नक्की कमेंट करा. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.